नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. नारदा मुनिवरा. मंडळी, येत्या 24 मे रोजी म्हणजे वैशाख कृष्ण प्रतिपदेला नारद जयंती आहे. नारायण नारायण असे सतत म्हणणारे, गळ्यामध्ये वीणा घेऊन सतत भ्रमंती करणारे असे हे नारद मुनी आपणा सर्वांना माहीत आहेत. या नारद जयंतीच्या निमित्ताने नारदा मुनिवरा या ऑडिओमधनं त्यांच्या संबंधीची आणखी काही माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मंडळी, नारद म्हणजे विष्णूचा तिसरा अवतार. कोणत्याही असुरी शक्तींचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा योग्य वेळी अचानक तिथे अवतीर्ण होऊन त्या शक्तींचा बिमोड करणारं असं हे व्यक्तिमत्व. नारदाला प्रवेश नाही असं स्थानच साऱ्या त्रैलोक्यामध्ये नाही. सप्त स्वर्गापासून सप्त पाताळापर्यंत त्याचा मुक्त संचार असतो. समस्त ब्रह्मांडाचं राजकारण, समाजकारण नारदाला अचूकपणे कळतं. देव, दानव, मानव या सगळ्यांची परिस्थिती तो स्वयंप्रेरणेने जाणतो. त्यामुळे दानवांचा आणि राक्षसांचा गर्वभार तर तो हरण करतोच, पण देवांनाही जर बाधा झाली, गर्वाची बाधा झाली, तर तो त्यांचीही गय करत नाही. सर्वत्र संचार आणि देवलोकाशी त्याचा खूप जवळचा संबंध असला तरी त्याचं खरं प्रेम मात्र मृत्यूलोकावर आणि त्यातील जे मानवी भक्त त्यांच्यावर. तो भक्तांना योग्य मार्गानं पुढे नेतो. नारदाला देवर्षी अशी संज्ञा आहे. तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे. त्याचा जन्म ब्रह्मदेवाच्या मांडीपासून झाला असंही म्हटलं जातं. चित्रकेतू नावाचा राजा होता. त्याचा पुत्र मरण पावला. चित्रकेतू त्याबद्दल शोक करू लागला. त्यावेळी नारद अंगिरसांच्या बरोबर चित्रकेतूच्या दरबारात गेला आणि त्यानं त्याला त्याच्या मृत पुत्राचा आत्मा दाखवला. शरीर मर्त्य असतं, त्या आत्मा अमर असतो, त्यामुळे तू शोक करू नको असा चित्रकेतूला त्याने उपदेश केला. त्याने चित्रकेतूला जी अध्यात्मविद्या सांगितली तिलाच नारद संहिता असं म्हणतात. नारदाला अशा सगळ्या विद्या अवगत होत्या, पण त्या सर्व विद्या मिळूनसुद्धा त्याचं समाधान नव्हतं. त्याला सर्वश्रेष्ठ अशा ब्रह्मविद्येची तहान लागली होती. ती मिळवण्यासाठी तो सनत कुमारांकडे त्यांचा शिष्य म्हणून गेला. सनकाने त्याला गोपाल विद्या शिकवली. तसंच या कलियुगामध्ये तारक असलेला जो षोडशोक्षरी मंत्र, विष्णू मंत्र त्याने ब्रह्मदेवाकडून मिळवला. कृष्णाचा आणि नारदाचा संबंधही अनेक वेळा आला आहे. कृष्णाच्या जन्माच्या आधीपासूनच कृष्ण चरित्राशी त्याचा संबंध आहे. एकदा तो नंदाच्या घरी गेला असताना त्याला कृष्णाचं दर्शन झालं. कृष्ण हा विष्णूचाच अवतार हे त्यांनी जाणलं. मोठ्या वयामध्ये जेव्हा कृष्णाने नरकासुराच्या बंदीशाळेतील 16 सहस्त्र मुली सोडवल्या आणि त्या सर्वांचं विधियुक्त पाणीग्रहण केलं, ही गोष्ट नारदाला समजल्यावर एवढ्या सगळ्या स्त्रियांचा संसार श्रीकृष्ण कसा बरे करत असेल, कसा चालवित असेल याविषयी नारदाला जिज्ञासा होतीच. एक दिवस या जिज्ञासेपोटी तो द्वारकेत आला आणि त्या प्रत्येक स्त्रीच्या घरी गेला. तेव्हा त्याला असं दिसलं की श्रीकृष्ण प्रत्येक स्त्रीच्या घरी असून तो कोणत्या ना कोणत्या तरी उद्योगामध्ये निमग्न आहे. श्रीकृष्णाच्या या अतर्क्य लीलेचा साक्षात्कार झाल्यावर नारदाच्या सगळ्या शंका पेटल्या आणि तो श्रीकृष्णाला शरण गेला. नारद आणि तुंबरू ही जोडी पुराणामध्ये आढळते. नारद तुंबरू करीती गायन, करी शारदा वीणा वादन असं सुप्रसिद्ध गीत आपल्याला माहीत आहेच. यातील तुंबरूला गानविद्या अवगत होती आणि नारदाला ती नव्हती. त्यामुळे लक्ष्मीने एकदा नारदाचा अपमान केला. मग नारद तुंबरूकडे गायन शिकू लागला. पुढे त्याने आपल्याला गायनकला यावी म्हणून विष्णूची प्रार्थना केली. तेव्हा विष्णूने त्याला सांगितलं की कृष्णावतारी मी तुला गायन शिकवेन. पुढे कृष्णावतारात रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती आणि स्वतः कृष्ण यांनी त्याला गायनकला शिकवली आणि या विद्येमध्ये निष्णात केलं. नारदाच्या लीला अनंत आहेत. सर्व पुराणात, उपपुराणात अनेक प्रसंगी असं आढळतं की नारदाने अनेक संघर्ष माजवले, युद्धे उभी केली आणि कित्येकांच्या कुटुंब संस्थेतही किलमिष निर्माण केले. पण या सर्व कृत्यांचा शेवट मात्र चांगला आहे.
नारदाची ही कलहप्रिय भूमिका जरी सर्वत्र आढळत असली तरी नारद हा नारायणाचा परमभक्त म्हणूनच लोकांना परिचित आहे. देवाने दिलेली वीणा घेऊन ती वाजवीत आणि तिच्या साथीवर हरिकथेचं गायन करीत तो त्रैलोक्यामध्ये नारायण नारायण म्हणून भ्रमण करीत असतो. नारदाने अनेक ठिकाणी अनेकांना भक्तीचाच उपदेश केला. भक्ती हे सर्व साधनांमधलं उत्तमोत्तम साधन असून माणसांनी निश्चिंत मनानं भगवत भजन करावं आणि भगवंताच्या कृपेला पात्र व्हावं असंच त्याच्या उपदेशाचं सार आहे. ईश्वराचं गुणकीर्तन, त्याच्या दर्शनाची तळमळ आणि त्याच्या मूर्तीची पूजा, त्याचं ध्यान, सेवा, सख्य, प्रेम, पत्नी जशी पतीवर प्रेम करते तशा प्रकारची भक्ती, आत्मनिवेदन, परमेश्वराशी ऐक्य आणि परमेश्वराच्या विरहाचं दुःख असे भक्तीचे 11 प्रकार नारदाने सांगितले. भक्तीमुळे पूर्ण समाधान होतं, स्वतःचा आणि इतरांचाही उद्धार होतो आणि मानवाला आध्यात्मिक स्थैर्य आणि शांती लाभते असंच नारद मुनींचं सांगणं आहे. नारदा मुनिवरा तुझे मी गाता गौरवगीत, रंगले हरिभजनी संगीत, रंगले हरिभजनी संगीत. अशा या हरिभक्तीमध्ये रमणाऱ्या आणि रमवणाऱ्या नारद मुनींना या नारद जयंतीच्या निमित्ताने त्रिवार वंदन. जय श्रीराम. नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. आत्ताच्या भागामध्ये नारदा मुनिवरा यामध्ये नारदाने सांगितलेल्या भक्तीचे भेद आपण बघितले. आता या पुढच्या भागामध्ये भक्ती म्हणजे काय ते आपण बघूया पुढील भागामध्ये.